अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. परिमळाची धाव भ्रमर ओढी तैशी तुझी ओढी लागून अविटगे माय विटेना जवळे आली परी भेटेना उषा लागली या जीवनाते ओढी तैशी तुझी गोडी लागोया जीवा अविटगे माय विटेना जवळे आहे परी भेटेना बाप रखुमा देवी वरू विठ्ठली आवडी बाप रखुमा देवी वरू विठ्ठली आवडी गोडी येशी गोडी मिळवली गेली अविटगे माय विटेना जवळे आहे परी भेटेना पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दिवा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती परिमळाची धाव भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर ओढी तैशी तुझी गोडी लागू मज अविटगे माय विटेना जवळ आहे परी भेटेना शिवे करता निवडलेला रंग संत समला श्री ज्ञानेश्वर महाराजांचा असून या रंगातून ज्ञानोबाराय भगवंताच्या समोर इच्छा प्रकट करतात की तुझी भेट होण्याकरता तुझी प्राप्ती होण्याकरता माझ्या अंतःकरणामध्ये ओढ निर्माण व्हावी ना जिज्ञासा निर्माण व्हावी आणि ती कशा पद्धतीनं व्हावी याच्याकरता दोन दृष्टांतातून त्या परमार्थ साधनेविषयी अंतःकरणामध्ये ओढ निर्माण झाल्याशिवाय जिज्ञासा निर्माण झाल्याशिवाय परमार्थ पूर्णत्वाला जाऊ शकत नाही असा एक भाव या अभंगातून महाराजांनी प्रकट केलेला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त कारभारवाडी या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील आजच्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेल्या यथामध्ये काही वेळेमध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न करू. ज्ञानोबांचा हा जयंतीचा जवळपास कालावधी आल्यामुळे थोडासा ज्ञानोबांचा अभंग निवडला गेला. थोडंसं त्यांच्या वाङ्मयाचं चिंतन करावं. आमचे गुरुबंधू आहेत प्राध्यापक श्याम महाराज नेरकर, त्यांनी वर्षभर संकल्प केला माऊलीच्याच अभंगावरती कीर्तन करायचे. बरं वर्षभर गेल्या वर्षी श्रावण महिन्यापासून या गोकुळाष्टमीपर्यंत जिथं जिथं त्यांना प्रसंग आला तिथं तिथं त्यांनी ज्ञानोबांचाच अभंग निवडला. बरं कोणाच्या पुण्यतिथीचा प्रसंग आला, काही शेवटचा समारोपाचा प्रसंग आला म्हणजे महाराज कोणता अभंग निवड, आम्ही दोघांनी चर्चा करावी आणि अभंग निवडावा. बरं पण मी काय धैर्य ते वर्षभरात केलं नाही. बरं पण श्री गुरु यशोधन महाराजांनी आळंदीमध्ये उत्सव झाला. ह्या ज्ञानोबांच्या जयंतीच्या निमित्ताने जवळजवळ 2200 लोक पारायणाला बसले होते. संकल्प केला होता 750 लोक बसवण्याचा, पण 2200 लोक पारायणाला बसले. आणि त्या समारोपाला सांगितलं की राहिलेले हे 2 महिने, त्या 2 महिन्यामध्ये तरी ज्ञानोबांच्या अभंगावरती चिंतन करा, कीर्तन करा अशी त्यांनी आज्ञा दिली. त्यातून थोडासा प्रयत्न आजचा केलेला आहे.
ज्ञानोबांचं वाङ्मय आहे अतिशय अभंग गोड आहे बरं. काही अभंगामध्ये शब्द कमी जास्त आहे, त्यामुळं काही चाली लवकर त्या अभंगाला बसत नाही. पण अभंग अतिशय चिंतन आहे बरं. एका अभंगाचं चिंतन जर करायचं ठरलं तर ना त्या अभंगाचं चिंतन करत राहावं असं त्या अभंगाचं स्वरूप आहे. त्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणारा ज्ञानोबांचा अभंग आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, रत्न किर पाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजारले, नवनवे तेची शोभा. अभंग भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन करणार आहे बरं का, पण फार सुंदर आहे. अभंग आहे ज्ञानोबांचा सगुण आणि निर्गुणाचा आहे ते सांगणारा. तुझं सगुण मनोती निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे. अभंगावरती चिंतन करता येतं, पण ताकऱ्याला चाली म्हणायला म्हणून एका अभंगाचं चिंतन आहे. श्री गुरु महाराजांनी एका अभंगावरती चिंतन केलं, फार सुंदर चिंतन केले. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. फार चिंतन जीवाचं रूपक केलेला अभंग आहे बरं. म्हणजे एवढे अभंग ज्ञानोबांची चिंतने आहेत, ते बोलत राहावं, चिंतन करत राहावं असं वाटतं. तेव्हा काही अभंगातून महाराजांनी अतिशय गोड विचार परमार्थाच्या साधकाच्या समोर प्रकट केलेला आहे बरं. किंबहुना परमार्थ करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, सर्वांनीच परमार्थ करावा. परमार्थ सर्वांच्या करताय, परमार्थ सर्वांनी करावा, पण सर्व परमार्थ करत नाही. अनेक त्याची कारण आहेत. त्यातलं एक कारण जर विचारामध्ये घेतलं तर परमार्थ करण्याकरता अंतःकरणामध्ये जिज्ञासा लागते, तळमळ लागते. जिज्ञासेशिवाय परमार्थ करता येत नाही, करता येत नाही बरं. म्हणून अधिकाराचं वर्णन करताना जिज्ञासू अवस्थेला फार महत्व दिले, लक्षात ठेवा, फार महत्व दिले. कारण परमार्थाची साधना करत असताना काही त्या साधकाच्या जीवनामध्ये काही प्रसंग येतात. आलेल्या प्रसंगाला सहन करण्याची योग्यता त्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी पाहिजे बरं. आणि ही कधी निर्माण होते? जर जिज्ञासा असेल तर निर्माण होते बरं. जर अंतःकरणामध्ये जर परमार्थाची जिज्ञासा जर असेल तर तो कोणत्याही संकटाला घाबरत नाही. आलेल्या प्रसंगाला, आलेल्या संकटाला तो सामोरा जातो, ते सहन करतो, पण परमार्थाची साधना सोडत नाही बरं. आमच्या तुमच्या जीवनामध्ये परमार्थाची साधना करत असताना जिज्ञासा नाही आहे, आणि जिज्ञासा नसल्यामुळे थोडेसे कष्ट झाले की माणसं परमार्थ सोडतात बरं. थोडस कष्ट झाले की परमार्थ सोडतात. कीर्तन 2 तासाचं असतं, पण कधी कधी वक्त्याचा विषय सांगण्याचा ओघ वाढतो. ओघ वाढला की 15 मिनिटं कीर्तन जर वाढलं तर लोक म्हणतात ह्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला पुन्हा यायचं नाही का. 15 मिनिटं वाढलेली सण करण्याची संत आमच्याकडे तुमच्याकडे नाही. चौकात जर माणसं उभारली तर 4 तास पुतळ्यासारखी उभारतील बरं. पण कीर्तनामध्ये थोडासा वेळ जर वाढला की माणसं ती सण करत नाहीत का. जिज्ञासा. एक उदाहरण दिलं आपल्याला. पण परमार्थाची साधना करत असताना जिज्ञासू अवस्था लागते, आणि जिज्ञासू वृत्तीने ती परमार्थाची साधना केली तर निश्चित ती पूर्णत्वाला जाते बरं. आणि ती जिज्ञासा प्रगट करण्याकरता वाटतं मी ते शब्द वापरला, ओढ. म्हणजे जिज्ञासा कधी निर्माण होते? शास्त्रामध्ये वर्णन केले, अनेक जन्म साधना करावी लागते तेव्हा जिज्ञासा निर्माण होते.
एका जन्मामध्ये जिज्ञासा निर्माण होत नाही बरं. हां, मागचं काहीतरी संचित चांगलं असावं लागतं. आणि मागचं संचित मागच्या जन्मामध्ये काहीतरी साधना घडावी लागते. आणि ती साधना अनेक जन्मामध्ये जर घडलेली असेल तर जिज्ञासा वृत्ती वाढते. काही काल साधना करून परमार्थाची जिज्ञासा वाढत नाही. हा, अनेक जन्म ती साधना करावी लागते. लक्षात घ्या. संतांनी अनुभव आपल्या जीवनामध्ये सांगितला. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा विठ्ठले कृपा केली. ज्ञानोबारांनी हरिपाठामध्ये वर्णन केले. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय. म्हणजे अनेक जन्म ही साधना करावी लागते. आणि अनेक जन्म साधना करता 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 त्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या भेटीची जिज्ञासा नाम ओढ निर्माण होते. आणि ती जर ओढ निर्माण झाली ना, तुकोबाराय म्हणतात, देवा खरंच ती वस्तू प्राप्त झाल्याशिवाय त्याच्या जीवनाला धीर येत नाही. बरं, धीर येत नाही. आणि ती अवस्था जीवनामध्ये निर्माण व्हावी लागते. तुकोबाराय सुद्धा एक ठिकाणी वर्णन करतात. कैयाशी दशा येईल माझे चित्त पांडुरंगा झुरतशे. हा, भगवंताच्या भेटीची अंतःकरणाला एवढी ओढ लागावी, झुरणी झुरणी लागावी. माणसाला काही लोकांना प्रपंचात लागते. बरं, काही लोकांना ही प्रपंचात अवस्था निर्माण होते, पण त्या अवस्थेला काहीही किंमत नाही प्रपंचामध्ये. लक्षात ठेवा. तीच अवस्था जर परमार्थामध्ये जर निर्माण झाली तर त्याला भाग्यवान म्हटलेला आहे. मोक्षे रेखे आला भाग्य नटला, साधूचा अंकिला भक्त. अशी जिज्ञासा, अशी ओढ ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे तो भाग्यवान आहे. आणि ही अवस्था परमार्थामध्ये निर्माण झाली पाहिजे. बरं का. म्हणजे ज्ञानोबाराय एका साधकाच्या भूमिकेतून भावित प्रकट करतात. बरं का. ज्ञानोबारांना सांगायचं आहे ही अवस्था जोपर्यंत अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला तो देव भेटत नाही. बरं, नुसता वर परमार्थ केलेला हा खरा नाही. लक्षात ठेवा, खरा नाहीये. तो अंतःकरणामध्ये परमार्थ रुजावा आणि त्याचं पर्यवसान भगवंताच्या भेटीची ओढ निर्माण व्हावी म्हणून त्याचे 4 प्रकार शास्त्राला करावे लागले. पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. परमार्थ कोणाचा? जिज्ञासूचा. हा, पामराचा परमार्थ नव्हे, विषयीचा परमार्थ नव्हे,
आणि मुक्त पुरुषाला सुद्धा परमार्थ करावा लागत नाही का, तो तृप्त झालेला आहे. मग तो जर करत असेल तर जीवनमुक्तीचं सुख भोगण्याकरता. बरं, मग खरा परमार्थाचा अधिकारी कोण? जिज्ञासू जो आहे तोच खरा परमार्थाचा अधिकारी. बरं, हा, जिज्ञासा ज्याच्या अंतःकरणामध्ये नाही तो परमार्थाचा अधिकारी नाही. आणि ती जिज्ञासा परमार्थामध्ये निर्माण झाली पाहिजे. हा, जिज्ञासा निर्माण झाल्याशिवाय सांगणारा भेटत नाही. जिज्ञासा निर्माण झाल्याशिवाय, हा, तुकोबर आहे ना, ओढ निर्माण झाली जीवनामध्ये. गुरु भेटावेत, गुरु भेटावेत, गुरु भेटावेत अशी तळमळ निर्माण झाली. आणि त्या तळमळीमध्ये महाराज झोपले आणि झोपेमध्ये स्वप्न पडलं. झोपेमध्ये स्वप्न पडलं की खरंच जी ओढ जागृतीमध्ये होती तीच ओढ स्वप्नामध्ये निर्माण झाली. आणि परिणाम, त्या ओढीचा परिणाम साक्षात त्या स्वप्नामध्ये गुरु भेटले. तुकोबाराय गुरुना भेटायला गेले नव्हते. महाराजांनी वर्णन केले, सापडवेले वाटे जाता गंगा तुकोबाराय गुरूंच्या शोधाकरता निघाले नव्हते, गंगेच्या स्नानाला निघाले होते. पण त्यांच्या अंतःकरणातला भाव गुरुनी जाणला आणि गुरुच वाकडी वाट करून आले. बरं का, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. जिज्ञासा निर्माण झाल्यानंतर हे घडतं. बरं का, आम्हाला काही न करता आम्हाला वाटतं ते रे हरी असं एकाएकी मिळत नाही. लक्षात ठेवा, त्या मनाच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी लागते. आणि ती जिज्ञासा कशी असावी याचं एक दिग्दर्शन ज्ञानोबारांनी एका सामान्य
असणाऱ्या कीटकाच्या जीवनातलं दर्शन समाजाच्या समोर केलं. याला म्हणतात प्रतिभा. प्रतिभा सामान्य आहे. कोण? त्या फुलातला मकरंद सेवन करणारा भुंगा. सामान्य बरं का, अतिशय सामान्य. बरं, कुठल्या मोठ्या पशुचं वर्णन केलं नाही, कुठल्या देवादिकाचं वर्णन केलं नाही. एक कश्चित तो सामान्य कीटक आहे, पण त्या कीटकाच्या ठिकाणी असलेलं ज्ञानवरांनी केलेलं चिंतन आहे बरं. म्हणजे एखादा सामान्य कीटक सुद्धा एखाद्या विषयाकरता किती प्रयत्न करतो, किती ओढ त्याच्या ठिकाणी असते, आणि त्या ओढीचं दर्शन करून महाराजांनी ती संगती परमार्थाकडे लावली बरं. परमार्थाकडे लावली. हे थोर पुरुषांना झालेलं दर्शन आहे बरं. आम्हा तुम्हाला हे दर्शन घडत नाही. आम्ही चांगल्यातलं वाईट पाहतोय. आम्ही चांगल्यातलं वाईट पाहतोय आणि मंडळी वाईटातलं चांगलं पाहतात बरं. धिकून आहे. चांगला का वाईट आहे? वाईट आहे, पण त्याचं सामर्थ्य संतांनी सांगितलं बरं का. अहो, त्या ढेकणाचा जर रक्त जर हिऱ्याला जर लागला, हिरा भंगतो. सामान्य आहे, पण रक्तात ताकद किती आहे? आमचं बाटली बरं काढून ओळखलं तरी काय फरक पडायचा. एक कश्चित आहे ढेकूण, पण उदाहरण दिले लक्षात ठेवा. तसं हा भ्रमर नावाचा कीटक सामान्य आहे, पण त्या भ्रमराच्या ठिकाणी त्या एका विषयाविषयी ओढ आहे. एकंदर माऊलींनी वर्णन केले, शास्त्रांनी वर्णन केले. हे पंचविषय आहेत, आणि त्या पंचविषयाच्या बाबतीत वर्णन करताना एका एका विषयाला, एका एका जीवाला, एका एका विषयाची बोली आहे बरं. 5 विषय आणि 5 जीव वेगळे वेगळे सांगितले बरं. आता हा गंध नावाचा विषय आहे. गंध म्हणजे तो नाकाने घेतला जातो. गंध विषयाची गोडी कोणाला? गंध कोणाला कळतो? सामान्य जीव आहे बरं का, माहिती नाही. हा गंध कोणाला कळतो? सुगंध कोणाला कळतो? हा, परिमळाला. हा, जेवढा परिमळाला सुगंध कळतो तेवढा सुगंध कोणालाही कळत नाही बरं का. आम्हाला त्या फुलाचा सुगंध येण्याकरता ते फुल नाकाला उचलून लावावं लागतं. नाकाला उचलून लावावं लागते. कितीतरी किलोमीटर वरती असलेलं फुल आणि त्या फुलाचा सुगंध कितीतरी अंतरावरती असलेल्या त्या भ्रमराला नाकाला कळतो. त्याला जवळ जाण्याची गरज नाही, लांबूनच कळतो. म्हणून गंध नावाचा विषय. दुसरा शब्द नावाचा विषय कोणाला कळतो? हरणाला कळतो. हरण धरणारे जे लोक आहेत ना, त्याला धरण्याकरता वाद्य वाजवतात बरं का. आणि ते वाद्याचा शब्द कानावरती पडला की हरिण जाग्यावरती थांबतो. जाग्यावरती थांबतो का? शब्द विषयाला आकर्षित होतो. तो स्पर्श विषयाला आकर्षित होणारा जीव आहे हत्ती नावाचा. एवढा मोठा बलाढ्य आहे त्याचं शरीर, पण स्पर्श त्याला फार करतो बरं का. त्या हत्तीच्या अंगावरती जर मुंगी चढली की लगेच कळते हत्तीला. आम्हाला बऱ्याच वेळाने कळते, बऱ्याच वेळाने कळते. पण त्या हत्तीच्या ठिकाणी ज्ञान आहे, स्पर्शाचं ज्ञान आहे. लक्षात ठेवा. रसनेचं ज्ञान आहे कोणाला? माशाला. आता धरणावरती माणसं बसले, श्रावण महिन्याची सुद्धा आठवण नाही.
का पाणी वाटलं की ते वाहत येतात फार बरं का मासे. आणि त्याला रस फार आवडतो बरं का. आणि त्याला तो आवडतो म्हणून त्या गळ्याला ते आमिष लावलं जातं. आणि ते आमिष टाकून तो गळा टाकला जातो. बरोबर त्या रसाला चाकण्याकरता येतं आणि ते मरतं मासा. म्हणजे रसाचा संबंध माशाशी आहे. आणि त्याच्या पुढचं जाऊन सांगा रश्याचा संबंध माणसाशी. म्हणून रस नावाचा त्याच्या पुढे वर्णन केलेलं आहे. रूप नावाचा विषय आहे. आणि त्याला पतंगाला पतंगाला फार आवडतो बरं का. दिवा लावला की त्याच्यावरती तो झडप घालतोच. असे 5 विषय आणि 5 जीव सांगितले बरं. एका एका विषयामध्ये एक एक जीव अडकतो, लक्षात ठेवा. आणि त्याचं वर्णन करताना शास्त्राने असं वर्णन केले, असं 5 विषय एका माणसाला आवडतात बरं का जीवा. त्यातला आपल्याला विचार थोडासा घ्यायचा आहे. ह्या 5 विषयापैकी गंध नावाचा विषय त्या भुंग्याला फार आवडतो. नाम त्याला फार त्याचं ज्ञान आहे बरं. स्वाभाविक ज्ञान आहे त्याला, लक्षात ठेवा. स्वाभाविक ज्ञान आहे. आम्हा तुम्हाला हे घ्राणेंद्रिय दिलेलं आहे, पण कधी कधी ते काम करत नाही बरं. कधी कधी काम करत नाही, लक्षात ठेवा. सर्दी जर फार झाली ना ते काम करत नाही. सर्दी झाली की काम करत नाही, लक्षात ठेवा. पण त्या भुंग्याचं वर्णन करताना असं वर्णन केले, त्याचं इंद्रिय नेहमी हे तत्पर असतं बरं का. त्याच्यावरती त्याचं जीवन आहे. त्याच्यावरती त्याचं जीवन आहे. त्या गंध विषयावरती तो भ्रमर जगतो. त्याला बाकी काही लागत नाही. मग एखाद्या फुलातला तो परिमळ सेवन करण्याकरता तो किती दूर जातो. इतका दूर जातो. मी किती दूर गेलो, किती दूर जावं लागतं तो विचार करत नाही का. एक त्याच्या अंतःकरणामध्ये त्या विषयाविषयी असलेली ओढ. म्हणजे अनवारीने वर्णन केले, एकदा जर हा परिमळ सेवन करण्याकरता भुंगा जर त्या फुलाच्या ठिकाणी जर एकाग्र झाला ना, तो जागा सोडत नाही. तेवढी एकाग्रता आमच्या तुमच्या जीवनामध्ये निर्माण व्हावी. ज्ञानोबारांनी हरिपाठामध्ये वर्णन, भ्रमर गुंतले सुमन कलिके. भ्रमर गुंतले सुमन कलिके. त्याच्या आधी काय पाठ नाही. कुठल्या अभंगातला येत तरी सांगा. कुठल्या अभंगातला पुरुष हरिपाठ म्हणताय ना. भ्रमर गुंतले सुमन कलिके. शेवटचं चरण म्हणा ना. त्या पुढचं चरण काय. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र नेहमी कुळ गोत्र वर्धिले. आता अभंगाची सुरुवात सांगायला हरकत आहे. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण जप तप कर्म हरिविन धर्म वाहुगाची. हरिपाटे गेले ते निवांत गेले. भ्रमर गुंतले सुमन कलिके. मला सगळं सांगावं. तरी मी तुम्हाला खुलून विचारलं, शेवटचे तर सांगितलं तरी तुम्हाला अभंग. मला तुमचा हरिपाठ पक्का पाठ हरिपाठ पक्का पाठ राहील बरं का. म्हणून आमच्या आश्रमामध्ये पद्धत रोज माधुकरी मागून आणायची. आणि ती माधुकरी मागून आणल्यानंतर ती सगळ्यांनी वाटून खायची. आणि ती वाटल्यानंतर नैवेद्य दाखवून वाटायची. आणि वाटल्यानंतर हरिपाठ म्हणत 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 जेवायचं बरं का. आता हरिपाठ जेवायला अर्धा पाऊण तास लागायचा. त्या बाजरीच्या भाकरी आणि त्या चुरून खायच्या बरं का. अशा नुसत्या भाजीबरोबर खाता येते. त्या बारीक करून खावं लागायचं. मग ते वेळ लागायचा.
हरिपाठ संपून जायचा, वेळ शिल्लक राहायची. मग वेळ शिल्लक राहिली ना, त्याचा पुढचा उपक्रम आमच्या आश्रमात असायचा की हरिपाठातलं उत्तरार्ध एकाने म्हणायचं आणि पूर्वार्ध एकाने सांगायचं. परंपरा त्याची कुलशुद्ध सांगा. परंपरा त्याचे कुलशुद्ध काय सांगा अगोदरच काय. परंपरा त्याचे कुलशुद्ध ज्ञानदेव म्हणे नाम जपायचे परंपरा त्याचे. असं त्या अभंगाचा उत्तरार्ध एकाने सांगायचा आणि पूर्वार्ध एकाने सांगायचा. कुठंपर्यंत जेवून हाच अभ्यास अभ्यास करण्याची पद्धत. आम्ही जर जेवायला बसलो तर गावचं उकळून काढतोय असं. इथं महाराजांनी वर्णन केले. भ्रमर गुंतले सुमन कळिके. ते भ्रमर एकदा जर त्या मुलाच्या ठिकाणी परिमळ सेवन करण्याकरता जर ते गुंतलं ना, जर एकाग्र झालं ना, त्याला दिवस कळत नाही, रात्र कळत नाही. ज्ञानोबा म्हणतात देवा तसं आमचं मन तिथं गुंतावं. तसंच मन गुंतावं कुठं? तुझ्या चरणाजवळ. आणि तोच भाव मनी मानशी घेऊन इथं तुकोबारा ज्ञानोबारा एका साधकाच्या भूमिकेतून देवाच्या समोर आपल्या अंतकरणातला भाव प्रकट करतात. देवा तुझी गोडी आमच्या अंतकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे, ओढ निर्माण झाली पाहिजे, जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. आणि ती कशी निर्माण झाली पाहिजे? परिमळाची धाव तैशी तुझी गोडी लागू मग. हे देवा तुझ्या भेटीविषयी तुझ्याविषयी आमच्या अंतकरणामध्ये ओढ निर्माण व्हावी. कशी? त्या भ्रमराला परिमळाविषयी ओढ निर्माण व्हावी. ज्या दिशेनं तो
तो परिमळ वाऱ्याच्या संबंधाने त्याच्या नाकाशी संबंध येईल त्या दिशेनं त्या परिमळाचा शोध घेण्याकरता तो भ्रमर अनेक कोस जातो. जोपर्यंत तिथपर्यंत जाऊ शकत नाही तोपर्यंत तो प्रवास करीत राहतो, प्रयत्न करतो. तो शिनत नाही बरं का, शिनत. कितीही दूरचा संबंध असो पण तिथपर्यंत तो जाऊन पोचतो. त्याचा संबंध जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो थांबत नाही बरं का. त्या दिशेने तो धावत राहतो. लक्षात ठेवा. आमचं कसं आहे, आम्हाला बघा तुम्ही एखादा सुगंधी फुल आणलं, ती फुल आणल्यानंतर माणसं फुलाकडे जातात का फुल आपल्याकडे येत जातो? फुलाकडे जात नाहीत माणसं. तुम्ही बघा बागेतली फुलं आणावीत आणि सुगंध आहे का बघा त्याला एक फुल दे म्हणतात. म्हणजे त्याच्या हातात द्यायचं आणि मग तो नाकाला लावणार आणि मग बघणार. स्वतः आणणार नाही बरं, स्वतः आणणार नाही का आम्हाला कष्ट करायची सवय नाही. पण त्या भ्रमराला कष्ट करायची सवय आहे, एवढी कष्ट करायची सवय आहे. तो दूरच्या दूर जातो, त्या दिशेने धावत जातो बरं का. कशाचा विचार करत नाही, कुठल्या ऋतूचा विचार करत नाही, उन्हाचा विचार करत नाही, पावसाचा विचार करत नाही आणि थंडीचा विचार करत नाही. कोणत्याही अवस्थेमध्ये तिथपर्यंत तो जाऊन पोचतो. आम्ही विचारलं काल कीर्तनाला आला नाही, फार पाऊस पडाला म्हणून आलो. ही आमची जिज्ञासा. काल कीर्तनाला काल आम्ही फार वारं सुटलं होतं का, तो वाऱ्या पडून गेला असता. म्हणजे आम्हाला थोडस कष्ट झाले की माणसं देवळाकडे येत नाही. देवापर्यंत कधी जातील हो, देवळाकडे येत नाही. लक्षात ठेवा. पाऊस पडावा बघा माणसं येतात का कीर्तनाला? कीर्तनाला येतात का बघा. सगळं अनुकूल असेल तर माणसं येतात. थोडस प्रतिकूल झालं की माणसं येत नाही. लक्षात ठेवा. थोडस प्रतिकूल झालं तरी पण तो प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा जीवावरती उदार होऊन जातो. लक्षात ठेवा. परिमळाची धाव शब्द वापरलाय. परिमळाची धाव भ्रमर ओढी. त्या परिमळाची त्या भ्रमराला एवढी ओढ आहे, एवढी ओढ आहे, त्या दिशेनं तो धावतो बरं का. त्या दिशेनं तो धावतो. अगदी तत्परतेनं बरं का. लक्षात ठेवा. तत्परतेनं. आणि तिथपर्यंत जाऊन त्या परिमळ, त्या फुलातला परिमळ सेवन करण्याकरता तो स्थिरावतो. म्हणजे किती जरी कष्ट झाले तरी त्याच्याकरता तो माघारी. म्हणून तुम्ही आजही पहा, काही काही माणसं लांबून कीर्तन ऐकायला येतात पण गावातली येत नाही. बाहेरून जी आली ना समजावी ती भ्रमरातल्या जातीतले, भ्रमरातल्या जातीचे. काही लोकांना सांगावं लागत नाही. कीर्तन आहे म्हणजे की माणसं 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, 20 किलोमीटर, फक्त कीर्तन आहे एवढं कळावं लागतं. माणसं तिथपर्यंत जातात. नाही गाडी कोणाला हात करणार, कोणाच्या गाडीवरती जाणार, पण जाणार. बरं, आमच्या गावात एक विना घेणारा माणूस आहे आणि त्याला विना घ्यायची आवड फार आहे. आता तुमच्या गावात सत्ता त्याला माहिती नाही. तो 4 तास एका वेळी विना घेतो. किती? त्याच्या गळ्यात माल नाही पण त्याला आवड आहे विना घ्यायची. मी 7 दिवस तुमच्याकडे विना गेला येतो, तुम्ही काय द्या ते ठरवत पण नाही बरं का. मला अमुकच द्या मग तुमच्याकडे विना गेला येतो नाही, पण त्याला आवड आहे. मग तो कसा जातो. आता या गावाला जर यायचं असेल तर ह्या गावाला येत असताना तो कधी एसटीने येत नाही. गाड्या कुणी मोटरसायकलला भेटला की त्याला हात करायचा. त्या गाडीवरून कुठं पण जाणार आहे तुम्ही? नदी किनाऱ्यापर्यंत. तिथं ज्ञान. तिथपर्यंत दुसरा माणूस भेटला कुठं चाललाय तुम्ही? इस्प्रुलीपर्यंत. तिथंपर्यंत येतो. इस्प्रुलीत भेटला कुठं चालला? कुर्डूला. तिथंपर्यंत यायचं. कुर्डूत भेटला कुठं चालला? हळदीला चाललाय. हळदीपर्यंत यायचं. हळदीत आलं कुठं चाललाय? सडोलीपर्यंत. तिथंपर्यंत यायचं.
सडोतीला आला की तुम्ही कुठं चाललाय कारभारवाडी, असं गाड्या बदलत येतो. मी कशा करता सांगवलंय, परिमळाची धाव भ्रमर, त्याला भ्रमर म्हणतात बरं का. हा त्याला ओढ आहे, तो 4 तास विना घेतो. पुन्हा सकाळी 6 वाजायला लोकांनी तुमचं तोंड, त्याचं तोंड बघायचं तर गाव सोडतोय तो. कोणाला तरी हात करणार आणि पुन्हा जाणार. 7 वाजेपर्यंत घरात जाणार. जनावराला वैरण आणणार, दिवसभर काम करणार, पुन्हा 6 वाजता निघणार आणि बरोबर 9ला कीर्तन संपायला इथे येणार. 9च्या पुढे मी नाही. त्याला आमंत्रण द्यावं लागत नाही. मी कशा करताय सांगतो, ही भ्रमराची अवस्था आहे. ज्या दिशेनं ज्या फुलामध्ये असलेला परिमळ असेल त्या परिमळाच्या दिशेने तो धावत जातो. इतकी ओढ आहे, इतकी ओढ आहे, तो कशाचा विचार करत नाही. ज्ञानोबा म्हणतात, हे देवा, जशी त्या भ्रमराला त्या परिमळाची ओढ आहे तशी आम्हाला तुझी ओढ लागू. तैशी तुझी गोडी लागू मज. एक प्रकारची त्या भ्रमराला त्या विषयाची गोडी आहे. विषयाची गोडी आहे. आणि विषयाची जर गोडी लागली तर काय घडतं? घडतं काय? लाचावले मन लागली शेको, अशी गुढी त्या गवळणीला भगवंताची लागली होती बरं का. त्या घरामध्ये काम करायच्या आणि देव वृंदावनामध्ये गाई राखायला गेले. त्या
घरामध्ये काम करायच्या देव नंदाच्या वाड्यामध्ये. मग काम करता 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 त्या देवाची आठवण आली की ते सगळं सोडायचं आणि त्याच्या भेटीला जायच्या. बरं हातात जे असेल ते बरं नवे नवे तुकोबारांनी वर्णन केले. मीस पानियाचे करीतील, पाण्याचं निमित्त करायचं आणि त्याच्या भेटीला जायचं. हे कधी गोडी लागल्यानंतर. बरं गोडी लागल्यानंतर म्हणजे भगवंताची आठवण आली. जीवन पारतंत्र्यामध्ये होतं. सासूच्या आज्ञेशिवाय घरातून बाहेर जाता येत नव्हतं. कामाशिवाय सासू बाहेर सोडत नव्हती. आता यमुनेच्या तीरावरती देव आहे. त्याच्या भेटीची इच्छा निर्माण झाली. आता भेटीची इच्छा निर्माण झाल्यानंतर आता काय केलं पाहिजे? त्या गवळणीने काय करावं? घरामध्ये भरलेल्या घागरी पाण्याच्या ओताव्यात, भरलेल्या ओताव्यात. आणि सासूबाला म्हणे सासूबाई पाणी संपले. मग सासू मध्ये विचारता काय? जा ना. म्हणजे भरलेल्या ओतायच्या. आम्ही रिकाम्या असल्या तरी भरलेल्या म्हणून सांगतोय का? आणायचं जीवावरती ना. पण त्या भगवंताच्या भेटी करता मीस पानियाचे करीतील घरी, याला म्हणतात ओढवर का. आणि अशी ओढ आमच्या अंतःकरणामध्ये देवा तुझ्याविषयी निर्माण व्हावी म्हणून त्या परिमळाच्या ठिकाणी असलेला एक गंधाचा भाव, गंध विषयाचा भाव जाणून ज्ञानोबराय सांगतात तो भ्रमर त्या गंधाशिवाय राहू शकत नाही. तो कुठल्या तरी फुलावरती बसत नाही. कुठल्या तरी फुलावरती बसत नाही. लक्षात ठेवा. ज्या फुलाच्या ठिकाणी असा गंध सेवन करायला मिळतो त्याच फुलावरती तो भ्रमर बसतो. पाखरू वेगळं आणि भ्रमर वेगळं. बरं का? पाखरं जी लहान असतात ती कुठल्याही फुलावरती बसतात. ती कुठल्याही त्या गारवेलच्याही फुलावरती बसतात. गारवेलच्याही फुलावरती बसतात. पण परिमळ हा कुठल्या तरी फुलाचा सुगंध सेवन करत नाही. लक्षात ठेवा. काही त्या सुगंधामध्ये सामान्यता आहे आणि काही फुला त्या परिमळामध्ये विशेषता आहे. बरं काही फुलाचा परिमळ गोड आहे. गोड आहे. लक्षात ठेवा. आणि ती गोडी एकदा त्यांनी चाकलेली आहे. आणि ती गोडी चाकल्यामुळं त्या फुलाचा परिमळ आला की त्या दिशेने तो कासावीस होतो आणि त्याच्याकरता तो प्रयत्न करतो. ती त्या जीवाची नाम त्या भ्रमराची अवस्था आहे. तीच अवस्था आमच्या जीवनामध्ये निर्माण होऊन तैशी तुझी गोडी लागू मग. कुणी विचारलं असेल ज्ञानोबारायांना की खरंच तो भ्रमर त्या फुलातला सुगंध सेवन करण्याकरता कितीतरी दूर जातो आणि दूर जाऊन तो सुगंध सेवन करतो. ज्ञानोबारांना विचारलं असेल महाराज देव दूर आहे का जवळ आहे? महाराज म्हणतात दूर देव दूर नाही, देव जवळच आहे. त्या भ्रमराला पराग सेवन करण्याकरता दूर जावं लागतं. पण आम्हा तुम्हाला त्या देवाला जर जाणायचं असेल, त्याची जर भक्ती करायची असेल, त्याचं जर सान्निध्य आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला दूर जाण्याची गरज नाही. तो जवळच आहे. जवळच आहे. मग जवळच आहे तर गोडी का नाही? तो दूर असताना यांची गोडी कशी? महाराज म्हणतात त्याचं एकच कारण, आज आमच्या तुमच्या अंतःकरणावरती विषयाचे एवढे संस्कार झाले, एवढे विषयाचे संस्कार झाले, आम्हाला देव गोड वाटना, विषय गोड वाटायला लागले. विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. माणसात प्रपंचामध्ये रमले का परमार्थात रमले? तो प्रपंचात रमले. विषयाच्या ठिकाणी खरी गोडी आहे का परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी गोडी आहे?
मग आम्हाला ती अनुभवाला काही ना त्याच्यावरती आवरण निर्माण झालं आणि आवरण निर्माण झाल्यामुळं ज्ञानोबा म्हणतात त्या भ्रमराला तो परागश्रवण करण्याकरता दूर जावं लागतं, पण जीवाला मात्र तो परमात्मा प्राप्त करून घेण्याकरता दूर जाण्याची गरज नाही. तो आहे कुठं आणि आहे कसा त्याचं वर्णन महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतात. जवळी आहे परी भेटेना. तो परमात्मा जवळच आहे आणि आहे कसा अविट स्वरूपाचा आहे. किंबहुना तो भ्रमर जरी त्या गंध विषयाचं सेवन करण्याकरता जरी प्रवृत्त होत असला तरी शेवटी विषय हे विटणारे आहेत. विटणारे विटणाऱ्या विषयामध्ये जर माणसं एवढी जर आकर्षित होतात, अविट असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी का आकर्षित होऊ नये? एक त्याची जाणीव इथं ज्ञानावरील करून दिलेला आहे. तो सामान्य आहे जीव भ्रमर, त्याला दुसऱ्या विषयाचं ज्ञान नाही बरं का. दुसऱ्या विषयाचं ज्ञान नाही आहे, फक्त त्याला गंध विषयाचं ज्ञान आहे. एकाच विषयाविषयी तो काय निष्ठ आहे, एकनिष्ठ आहे. दुसरा विषय त्याला माहिती नाही बरं. जरी त्या विषयावरती तो जगत असला, त्याच्या जीवनामध्ये तो विषय सर्वस्व जरी असला तरी त्याच्याकरता तो प्रयत्न जरी करत असला तरी ज्ञानोबांना सांगायचं आहे परमात्म सुख हे मात्र तसं नाही, अविट स्वरूपाचं आहे बरं, अविट स्वरूपाचं आहे. आणि दुसरी गोष्ट सांगतात तो सेवन करण्याकरता दूर जावं लागतं, पण देवाला अपरस करण्याकरता प्राप्त करण्याकरता कुठं जावं लागत नाही. तर जावं लागतं, जावं लागत नाही. ज्ञानोबांनी एका साधकाला उपदेश केला, अरे देवाला शोधण्याकरता कुठं जाऊ नकोस, देवाला शोधण्याकरता कुठं जाऊ नको. देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, निज देव नेनशी मुळे कोण.
अरे देव शोधण्याकरता कुठं जायची गरज नाहीये, निज नाम जवळच आहे तो. देव जवळ आहे, पण जवळ असताना देव माणसं सोडतात आणि त्याला शोधायला जातात. कुठं कुठं जातात तो? पार वनात, एकांतात, कपारी जातात, हिमालयात जातात. लक्षात ठेवा. कुठेही जाण्याची गरज नाही, तो जवळच आहे. हे जिथं वर्णन केले, ज्ञानावरणीच वर्णन केले, आणि ते जिथं ज्ञानावरण वर्णन करतात तो परमात्मा जवळ आहे, जवळ आहे. परी भेटे ना, का भेटे ना? त्या देवाचं ज्ञान नाही, त्याच्यावरती आवरण आहे बरं. आणि ते आवरण असल्यामुळं आपल्याला त्या देवाची ओळख नाहीये एक, आणि दुसरं आपल्याला त्याचा आतापर्यंत आलेला अनुभव नाहीये बरं का. विषयाचा अनुभव आहे, पण विषयाच्या ठिकाणी असलेलं सुख हे विटणार आहे, पण परमात्मा सुख मात्र न विटणार आहे. वीट नाही पांडुरंगी. त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कधीही वीट नाहीये, म्हणून ते महाराज इथं वर्णन करतात. अवीट गे माय विटेना. पण त्याच्याकरता प्रयत्न करावा लागेल. काय प्रयत्न करावा लागेल त्याचा विचार आहे. त्याचा विचार मी आपल्याला भावार्थानंतर थोडासा सांगेन. इथं ज्ञानोबाराय आणखी एक भाव प्रकट करतात बरं का, की त्या भगवंताच्या भेटीकरता त्या भ्रमराच्या ठिकाणी असलेलं गोडीचं स्वरूप ज्ञानोबारायांनी जाणलं बरं. आणि ते जाणून तशी ओढ आपल्या अंतःकरणामध्ये देवाविषयी निर्माण व्हावी. पण ज्ञानोबारांना वाटलं हा थोडा दृष्टांत कमी पडतो बरं, कमी पडतो. म्हणून महाराजांना वाटलं याच्यापेक्षा थोडासा चढता दृष्टांत द्यावा. आणि तो दृष्टांत आमच्या तुमच्या अनुभवाचा दिला बरं. कोणता दिला? की महाराज म्हणतात माणसाला तहान लागते, आणि तहान लागल्यानंतर त्या तहानेच्या निवृत्तीकरता काय लागतं? पाणी लागतं. पाण्याशिवाय तहान निवृत्त होत नाही. त्याला पर्याय काय आहे का? काही माणसं पाणी मिळत नाही त्यावेळेला चहावरती भागवतात बरं. चहावरती भागवतात. चहानं भूक मरते म्हणतात. चहानं भूक मरते, ताण मरते. लक्षात ठेवा. जर पाणी मिळत नसेल, कुठं पाणी जर प्यायचं नसेल, तर कधी माणसं चहा पिऊन ते पाण्याची ताण भागवतात, पण ती निवृत्त होत नाही बरं का. निवृत्त होत नाही. एखाद्याला जर तहान लागली, एखाद्याला जर तहान लागली, आता तहान लागल्यानंतर तो पाणी 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 म्हणतोय, त्याला सांगितलं पाण्याच्या ऐवजी आमच्याकडे त्याच्यापेक्षा चांगल्या दर्जाचा पदार्थ आहे. पाणी कसं लिटर आहे? 3 रुपये लिटर आहे पाणी. 3 रुपये लिटर आहे. जरी बाजारामध्ये 20 रुपये लिटर बाटली मिळत असेल तर ते पाणी कसं आहे? 3 रुपये लिटर. तुम्ही कशावरून? मी एका त्या पाण्याच्या कारखान्यात गेलो, कार्यक्रमाला गेलो त्या सांगली जिल्ह्यात, आणि म्हणजे महाराज आम्ही हे बिस्लरीचा कारखाना सुरू केला आहे, तुमचे पाय आमच्या कारखान्याला लावला. त्यानं नेलं, ते फिरून दाखवलं. एवढीच प्लॅस्टिकची काडी असते, ती मशीनवरती एवढी मोठी बाटली तयार होते बरं. ते सगळं मशीनवर तयार होतं. बाटली तयार, त्या काड्या तिथं ठेवलेल्या असतात, त्याच्या अडकवलेल्या असतात, त्या बाटल्या आपोआप तयार होतात. ती बरोबर त्या अशा लाईनमध्ये पट्ट्यावरती जातात. पाणी भरतं, पाणी भरलं की झाकण त्याला बरोबर लागतं, झाकण पॅकिंग करून ते बाहेर येतं बरं. मला येताना त्याने 2 बॉक्स दिले होते. मी सगळी चौकशी केली, म्हणजे किती काय नाही म्हणले, हे सगळं तयार करायला आम्हाला 3 रुपये खर्च येतो. किती? 3 रुपये खर्च येतो. आणि आम्ही होलसेल दरामध्ये 6 रुपयामध्ये देतो. त्या 6 रुपयाचं व्यापारी 20 रुपयाला विकतात. आम्हाला ती 3 रुपये लिटरला पाणी पडतंय, म्हणून मी 3 रुपये तुम्हाला सांगितलं बरं. 3 रुपये
लिटर पाणी. दूध कसं लिटर आहे? 65-70 रुपये लिटर. पाण्यापेक्षा दूध महाग आहे की नाही? तुम्हाला तहान लागली आणि तहान लागल्यानंतर तुम्हाला सांगितलं पाणी नाही, तुम्हाला गोकुळचं दूध देतो. ताण भागेल का? नाही भागू शकत. त्याच्यापेक्षा आणखी पदार्थ उच्च दर्जाचा आहे. तूप कसं आहे ते? 500-700 रुपये लिटर आहे बरं. तुम्हाला सांगितलं 3 रुपयाचं पाणी ताण भागत नाही, आम्ही तुम्हाला 1 लिटर तूप देतो. तुपाने भागते का? म्हणजे तहान लागलेल्या माणसाला एवढं महाग तूप दिलं तरी ताण निवृत्त होत नाही. एवढं महाग दूध दिलं तरी ते ताण निवृत्त होत नाही. ताण निवृत्ती करता पाणीच लागतं, पाण्याशिवाय ताण निवृत्त होत नाही. तसं ज्ञानोबाला म्हणतात, देवा आम्हाला अशी गोडी लागावी, जसं पाण्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही, पाण्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही, अशी आम्हाला गोडी लागावी. अभंगाच्या 3ऱ्या चरणात असू दे. तृषा लागलिया जीवनाते गोडी, तैशी तुझी गोडी लागोया जीवा. अविटगे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. आणि शेवटी त्या परमात्म्याची प्राप्ती झाली. आणि प्राप्ती झाल्यानंतर मग अनुभव सांगितला. बाप रकुमा देवी वरू विठ्ठली आवडी, गोडी येशी गोडी मिळवली गेली. अविटगे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. विठोबा धाव भ्रमर गोडी, तैशी तुझी गोडी लागो मज. त्या भगवंताच्या भेटीची अंतःकरणामध्ये गोड नाम जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे, तर तो परमात्मा भेटतो. त्याच्याकरता त्या भ्रमराचा दृष्टांत दिला. त्या ओढीनं तो भ्रमर त्या दिशेनं जातो आणि त्याचा शोध घेतो. पण दुसरा दृष्टांत देताना ज्ञानोबा म्हणतात, जर एखाद्याला जर तृषानाम तहान लागली तर त्या तहान निवृत्ती करता पर्याय नाही. जीवनाते ओढी. एखाद्याला ताण लागलेले आहे आणि ताण लागलेल्या ग्रस्ताला ताण भागवण्याकरता जर पाणी नाही मिळालं तर शेवटी काय करतो? शेवटी प्राण जातो. शेवटी प्राण जातो पाण्याच्या अभावी. म्हणजे तर ताण जर नाही भागली तर प्राण जातो. ही जशी त्या पाण्याच्या आणि ताणाची संबंध सांगितला. जर देव भेटला तरच मी जगेन, जर देव भेटला नाही तर मी जगणार नाही. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले. जीवना वेगळे माझोई, तैसा तुकार मरी. काय वर्णन केले? केव्हा भेटशी केशवा. म्हणजे तो मासा जसं पाण्याशिवाय राहू शकत नाही, पाण्यातून बाहेर काढला की प्राण सोडतो, तसं एखाद्याला जर ताण लागली आणि ती ताण जर त्या जीवनामध्ये जर वागली तर त्याचा जीव काय होतो? कासावीस होतो. तैशी तुझी गोडी लागोया जीवा. तिथं इथं फरक आहे. तैशी तुझी गोडी लागो मज शब्द आहे बघा, आणि इथं शब्द आहे तैशी तुझी गोडी लागो या जीवा. या जीवाला तशी. तिथं मज शब्द वापरला, तिथं जीव शब्द वापरला. जसा पाण्याशिवाय राहू शकत नाही, तसं आमच्या जीवनामध्ये देवा तुझ्याशिवाय हा जीव राहू शकत नाही. अशी आमच्या अंतःकरणामध्ये तुझ्या भेटीची ओढ निर्माण व्हावी. वास्तविक तो परमात्मा दूर नाहीये, जवळच आहे. पण जवळ असलेला परमात्मा आपल्याला त्याचं ज्ञान नाही, त्याचं
ज्ञान नाहीये, पण त्याचं ज्ञान कधी होतं? गुरूंच्या कृपेनं होतं. गुरूंची कृपा कधी होते? गुरूंची सेवा केल्यावर. गुरूंची सेवा कधी घडते? निष्काम पुण्याचं गाठोडा असेल तर. निष्काम पुण्य कधी निर्माण होतं? देवाचं सतत भजन केलं तर. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, कुठपर्यंत म्हणा? पुण्याची गणना या क्रमाने तिथपर्यंत जाता येतो. तो परमात्मा जवळच आहे, तो अविट स्वरूपाचा आहे. हा, मग तो अविट स्वरूपाचा असलेला परमात्मा त्या आपल्या जवळ आहे, पण आपल्याला त्याचं ज्ञान नाही. पण ज्ञानोबाराय म्हणतात, योगायोगाने हरी गुरु कृपेने मला माझ्या स्वरूपाची ओळख झाली. माझ्या स्वरूपाची मला ओळख झाली. त्याच्यावरचं आवरण बाजूला केलं. आवरण हे ज्ञानाने बाजूला होतं, बाकी कशाने घालवता येत नाही. अज्ञानाचं आवरण आहे, त्याच्यावरती लक्षात ठेवा. अज्ञानाचं आवरण आहे. शास्त्रांनी उदाहरण दिलेलं आहे. दोरीवरती सर्प भासला. दोरीवरचा सर्प काठीने गेला का दोरीच्या ज्ञानाने गेला? दोरीच्या ज्ञानाने. सर्प कुठं ज्ञानाने निवृत्त होतं का मारल्यानंतर निवृत्त होतो? समजा घरात सर्प आला तुमच्या, कुणी थांबा त्याचं ज्ञान करूया मग तो जाईल. हा, तुम्ही पहिल्यांदा काठी घ्या आणि काठीने त्याला मारून घालवा. म्हणजे व्यवहारातला सर्प वेगळा आणि भ्रमातून निर्माण झालेला सर्प वेगळा. भ्रमातून निर्माण झालेला सर्प हा दोरीच्या ज्ञानानेच निवृत्त होतो. तसं आज आम्हाला भ्रम झालाय. विषयाच्या ठिकाणी गोडी आहे, विषयाच्या ठिकाणी गोडी आहे. विषयाच्या ठिकाणी गोडी नसून आपलं स्वरूपच गोड आहे. आपलं स्वरूपच गोड आहे. हे भ्रम हा ज्ञानाने निवृत्त होतो. आणि हे ज्ञान श्रीगुरु आपल्या जीवनामध्ये ज्ञान करून देतात. बरं का, ज्ञानोबाराय म्हणतात, हे जीवनामध्ये गुरूंच्या कृपेने घडलं. आणि गुरूंच्या कृपेने घडल्यानंतर लक्षात आलं आपलं स्वरूपच गोड आहे. आपलं स्वरूपच गोड आहे. आपलं स्वरूप गोड आहे, तसं तो परमात्माही गोड आहे. हे कळाल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये आवड निर्माण झाली, ओढ निर्माण झाली. आणि त्या ओढीचा परिणाम मला त्यांच्या कृपेने त्या परमात्म्याची प्राप्ती झाली. प्राप्ती झाल्यानंतर घडलं काय? गोडीशी गोडी मिळून गेली बाप रखुमादेवी वरून.
आवडी. त्याचं ज्ञान झालं. ज्ञान झाल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये आता आवड निर्माण झाली बरं का, ओढ निर्माण झाली. आणि ती ओढ निर्माण झाल्यानंतर त्या ओढीतून त्या भगवंताची आत्मत्वाने भेट झाली. भेट झाल्यानंतर गोडीशी गोडी मिळून गेली. आपलं स्वरूपही गोड आहे आणि परमात्माही गोड आहे. बरोबर आहे. दूधही गोड आहे आणि साखरही गोड आहे. दोन्ही एकत्र केलं घडलं काय, गोडीशी गोडी. साखरेची गोडी आणि दुधाची गोडी आता एक रूप झाली, वेगळी राहिली नाही. आत्मसुख आणि ब्रह्मसुख हे दोन्ही गोडच आहेत, पण हा आत्माच ब्रह्मरूप आहे हे मला कळालं कधी, आवड निर्माण झाल्यानंतर. आणि आवड निर्माण झाल्यानंतर हे कळल्यानंतर मला अनुभव आला, गोडीशी गोडी मिळून गेली. मग तो परमात्मा आहे कसा, अवीट बरं का. म्हणजे त्या परमात्म्याची मला त्या हरिगुरु कृपेने ओळख झाली. आणि ओळख झाल्यानंतर आवड म्हणजे ओढ बरं का. आणि त्या ओढीचा परिणाम मला खरा अनुभव आज त्या परमात्मा सुखाचा आला. पण तो येण्याकरता मात्र अशी अवस्था निर्माण व्हावी लागते, तर तिथपर्यंत जाता येतं. एकाएकी जाता येत नाही. पहिल्यांदा ओढ निर्माण व्हावी असं सांगितलं. आणि अशी ओढ निर्माण झाल्यानंतर असं अवस्था जीवनामध्ये प्राप्त होऊ शकते. पण तो अनुभव शेवटी प्रकट केला. बापर कुमार देवीवरू विठ्ठली आवडी, गोडीशी गोडी मिळून गेली. अवीट गे माय विटेना, जवळ आहे परी विटेना. ज्ञानेश्वर माऊली तैशी तुझी गोडी लागूया जीवा. बाप रखुमा देवी वरू विठ्ठली आवडी, गोडीशी गोडी मिळून गेली. अविट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. वेळेची मर्यादा मनी मानसी गुण अभंगाचा माझ्या वतीनं अल्प रूपाने प्रकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या ज्ञानोबा यांच्याकडे, त्या भगवंताकडे एवढंच मागायचं, आमच्या अंतःकरणामध्ये अशी ओढ निर्माण व्हावी. आम्ही परमार्थ करतोय, खरा ओढीचा परमार्थ नाही, जिज्ञेसेचा परमार्थ नाही. ती आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी. कधी व्हावी, आयुष्याचा शेवटचा क्षण संपायच्या आधी. आयुष्याचा शेवटचा क्षण येण्याच्या आधी अशी एकदा आमच्या अंतःकरणामध्ये आयुष्यभर जो परमार्थ घडला, त्या परमार्थाच्या पुण्याईतून कुठंतरी ती मरणाच्या शेवटी जरी ओढ निर्माण झाली, तर त्या ओढीचा परिणाम अधोगतीला तरी आपण जाणार नाही. त्या भगवंताच्या भेटीच्या संबंधाने पुन्हा चांगली गती, पुन्हा कुठल्या तरी भाग्यवानाच्या घरी जन्म मिळेल आणि पुढची साधना घडेल. याच जन्मात सगळं घडत नाही बरं. मग त्याला पुढचा कालावधी लागतो. आणि अशी ओढ आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी अशी त्या ज्ञानोबरांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण विराम घ्यायचा आहे. काहीच प्रवचनातून कीर्तनातून चिंतन केलं. चिंतन करत असताना जे त्याच्यामध्ये शुद्ध आहे, योग्य आहे, ते श्री गुरु साखरे महाराजांच्या चरणाजवळ बसून जे काही श्रवण केलं तेच विचार आपल्यासमोर मांडले. योग्य आहे ते श्री गुरूंच आहे. आणि बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचे शब्द माझ्या वाणीतून आले असतील ते खास माझे, ते माझे मला परत करा. जेवढं बरोबर आहे तेवढं घ्या.
तेव्हा झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मग क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नोह्या उपदेश तुमचे बडबडी दोषेश तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम.